संताचा महिमा झाली बोलायाची सीमा। तीर्थे पर्वकाळ अवधी पायाचे सत आयचा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा। तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा। तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा। आयचा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा। उमत कशी गाणं गावाला घोडो घोडा वाजती टाळात वाजलं पाहिजे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भजगेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारंभे भवं भवानी सहितं नमामि। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाय मंगलाय तनोहरि। महायोग पीठे तटे भीमरथ्यावरं पुंडरीकाय धातु मूले समागत्य तिष्ठन्तं आनंदकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। भीमातिरीयक वसवले नगर भीमातिरीयक वसवले नगर। भीमातिरीयक वसवले नगर त्याचे नाव पंढरपूर रे। तेथील मोकाची चार भुजा त्याशी बायला 16 हरवले। नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळ्या सुखदेव विसावारे। नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद ब्रह्म पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम साधकाचा माय। Sarva
दर्शने हरिताप सर्वाभती सुखरूप ज्ञानोबा माझा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या तारियेल्या दैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ शरण शरण एकनाथ नका पाहू गुणदोष जालो दास पायाता शरण शरण हनुमंत अजिबात त्यांनी आतापर्यंत शिट्टी मारली नाही आणि क्लिअरिटी दिली क्लिअरिटी त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार आणि गायक वृंद मंडळी मागं सरती नाही पुढं लावून धरली त्याच्याबद्दल त्यांचे स्वागत करा टाळ्या मौजे इंदेगाव आणि हा इंदे गावातील हा सप्ताह सोहळा वर्ष 11 समस्त गावकरी व भरणी मंडळ मौजे इंदेगाव आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक सर्व देणगीदाते अन्नदाते पंक्तीदार आणि संत सेवक ही सर्वच्या सर्व मंडळींच्या विद्यमाने चालत आलेला हा नाम यज्ञ सोहळा याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं आणि हा रामनवमी आणि हनुमंत जयंतीच्या मध्यभागातील हा कार्यक्रम तुम्ही चालू ठेवला त्याबद्दल तुम्हा सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो आणि तुमच्या सर्वांचं स्वागत मी स्वतः करतो टाळ्याच्या गजरात। सत्कर्म कोणाच्याही हातून घडत नाही महाराज
सत्कर्म करण्यासाठी पहिल्या जन्मीचं पुण्य लागतं. पुण्य फळाला यावं लागतं. त्यावेळेस सत्कर्माची सुरुवात होते. अभंग केले संतांनी. पुण्य फळले बहुत दिसा, पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा कसा, भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख संत चरण पावलो, संत चरण पावलो, आज फिटले माझे कोळे, आज फिटले माझे, आज फिटले माझे कोळे, आज फिटले माझे कोळे, आज फिटले माझे मध्ये आपल्याला कोडं पडलंय. काय कोडं माहिती? किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून या जीव ब्याला आणि शरण गेला विठोशी. पुनरपी जन्म पुनरपी मरण. ह्या संसारामध्ये किती वेळा जन्मा यावे हे कोडं पडलंय. ते कोडं सोडवण्याचं कार्य फक्त मनुष्य देहामध्ये. या आयुष्यामध्ये जन्माला आलो आणि मरण याच्यामधला जो कालावधी त्याला आयुष्य म्हणतात. या आयुष्यामध्ये जर आपण मनुष्य देहामधलं हे ज्ञान प्राप्त करून घेतलं, मनुष्य देहाचे ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. एवढा मोठा अधिकार देवानं आपल्याला दिलाय. बरं, त्याच्यासाठी आपल्याला मनुष्य देह मिळाल्याचं महत्व कळालं नाही. आणि बऱ्याच जणांना महत्व कळालं नाही तर फुकट जातं, काही उपयोग होत नाही. जन्म मिळाला प्रत्येकाला. 3 वर दिले आपल्याला. बर, देवाने जन्माला येताना बालपण दिलं, तारुण्य दिलं आणि म्हातारपण दिलं. 3 वर प्राप्त होतात आपल्याला जन्माला आल्यानंतर. आपलं बाल्य अवस्थेमध्ये ज्यांना कळालं तो खरा पूर्वीचा भाग्यवान समजायचा. त्याला बाल्य अवस्थेमध्ये समज. प्रल्हादाला बाल्य अवस्थेमध्ये कळालं, दुर्वाला बाल्य अवस्थेमध्ये कळालं. बर, आणि त्यांनी बाल्य अवस्थेमध्ये आपलं कल्याण करून घेतलं. त्यांच्या पाठीमागं कलियुगामध्ये विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या पोटीचे हिरा देखील म्हणणं त्यांना कमीपणात आहे. ज्ञानाची माऊली, योगांचे मायबाप, साधकांचे देखील मायबाप असे ज्ञानेश्वर भगवंत, जगाची माऊली यांनी जो जन्म घेतला महाराज आपल्या गावातल्या ह्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या. तुम्ही खरी भाग्याची मंडळी. बर, संपूर्ण जगाला ज्या ज्ञानाचं महत्व कितीही वेळा ज्ञानेश्वरी जरी वाचली तरी नित्य नूतन अशी ज्ञानेश्वरी आहे. आणि नित्य नित्य आपल्याला त्याच्यामध्ये वेगळी काही ना काही सापडल्याशिवाय राहत नाही. अशी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ गीतेचा अलंकार म्हणून
कीर्तन चालू असताना मृदुंग, श्रुती, टाळ या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानं तर म्हातारे देखील वृद्ध होतात, तरणी होतात. आज देखील हा मृदुंगणी फार चांगला होतो. अशाच पद्धतीचं वादन त्यांनी जर केलं तर त्याच्या गुरुचं नाव उज्ज्वल स्वरूपाचं झाल्याशिवाय, ज्यांनी शिकवलं त्याचं नाव शिष्याबरोबर वाढल्याशिवाय राहत नाही. अंगात असलेला देव झोपलेला देव जागा झाला पाहिजे. प्रत्येकाच्या अंगातच देव आहे. बाहेर अंग सोडून नाही. एकदा देवाने अंग सोडलं ना तर याला चौघाच्या खालीवर न्यावं लागते. ज्याच्या अंगात आहे ना त्याने उचलावं लागतं. ज्याचा अंग सोडून गेलाय त्याला टाळा मेळ बसावा लागतो. टाळा टाळी लोपाला अंगो अंगे बोलाला छंद भोग भोगिता आटला भेद ज्ञान गिळवणी गावा गोल. अशी अवस्था तयार व्हावी लागते. त्याला कीर्तन म्हणतात. कीर्तन चांग आणि होय अंग आपल्याला 3 वर दिलेली आहे. प्रल्हादाला आईच्या गर्भात कळालं. मला ध्रुवाला बालपणामध्ये कळालं. ज्ञानोबाला देखील बाल्य अवस्थेमध्ये कळालंय. पहिल्या वरातच कळालं. काहींना तरुणपणामध्ये कळतं ते परमार्थाला लागतात आणि काहींना म्हातारपणामध्ये. हे 3 वर आहेत आपल्या प्रत्येकाला. बालपण आहे, तारुण्य आहे आणि म्हातारपण आहे. परंतु एक महत्वाची गोष्ट, 3 वर दिले. हे बालपण दिलं, तारुण्य दिलं, म्हातारपण दिलं, पण म्हातारपणापर्यंत आपण जगूच हे सांगता येत नाही. कारण आपल्या हातामध्ये आयुष्य नाही. एकदा आयुष्याचा दोरा तुटून गेला, खाली काय राहिला? निघून गेला सिंगल मध्ये पुढं काढायचं. मला बोलायला काही चान्स मिळत थोडाफार. नाही तर तुम्ही डबल चाली घेतल्या का मी चालीवर जाया बसलो. म्हणजे नमुन्यावर जाईल. बालपणामध्ये सगळ्यांना कळत नाही.
त्याला पहिल्या जन्मीचं पुण्य संपत्ती असावी लागते. अनंत जन्माची पुण्य संपत्ती गाठी असेल आई ती, तरी जोडे माझ्या संताची संगती. आणि भक्ती सत्संगे भक्ती प्रेम उल्हास. सत्संगतीनं भक्ती वाढते आणि प्रेमाची वाढ होते. पण कोणाच्याही नाही, कोणाच्याही संगतीत कोणी गेलं तर त्याचं कल्याण नाही होत. संगत देखील चांगल्याची करावी लागते. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. बालपणापासून परमार्थ क्षेत्रामध्ये पादक्रम ज्याचा आहे तो खरा भाग घ्यायचा. ही अशी मुलं ही तरबेज झाली, कलेमध्ये का होईना पण तरबेज झाली, गुणात्मक ज्ञानाची वृद्धी झाली यांच्यामध्ये. आपण जर गुरु 2-3 प्रकारचे गुरु आहेत, त्याच्यामध्ये गुणात्मक ज्ञान देणारे आहेत ते गुरु आहेत. ज्ञानात्मक ज्ञान देणारे गुरु आहेत आणि ज्ञान देणारे देखील गुरु आहेत. 3 प्रकारचे गुरु आहेत. गुणात्मक ज्ञानानं आपल्याला कला प्राप्त होते आणि कलेनं प्रसिद्धी वाढते. चांगल्याची संगत जर घडली तर चांगलं घडतं, वाईटाच्या संगतीत वाईट होतं. सगळीकडं स्वाती नक्षत्राचा पाऊस पडत नाही का? पडतोय. सगळीकडे नाही पडत. पण ज्यांनी जमीन नांगरून ठेवली महाराज, त्यावेळेस नांगरून ठेवलेल्या जीवताची नांगरण त्यांनी केली आणि त्याच्यानंतर जर स्वाती नक्षत्राचा पाऊस जर झाला तर त्याला 1840 आणि 10-26 घालायची गरज लागत नाही. त्या स्वाती नक्षत्राच्या पावसामध्ये एवढी ताकद आहे का ज्याची नांगरट झालेली आहे त्या जमिनीत जर तो पाऊस पडला तर त्या जमिनीचा मजदूर वाढतो. किती वाढतो? त्याच्यात जे कोंब लावलेले असतात ना, त्या कोंबावरून त्या जमिनीचा कस कळला जातो. विठाला जमिनीचं मार्दव कळायला पिकाची लवलूस आपल्याला आणि सांगितल्याशिवाय राहत नाही. त्या जमिनीत पेरलेलं धान्य हिरवगार असं तरतरीत राहत. मग तो स्वाती नक्षत्राचा पाऊस रोज पडत नाही. नक्षत्र येतात दरवर्षी, पण पाऊस पडलच म्हणून सांगता येत नाही. कोरडा जातो. तोच पाऊस जर सर्पाच्या मुखामध्ये पडला, पूर्वी सर्पाच्या मुखात जर पाऊस पडला 1 थेंब तर त्याचं 1000 पट विष सर्पाच्या अंगामध्ये तयार होतं. पूर्वी होत होतं, आजही होईल. आणि आम्ही फुकून गेले तुम्ही तरी पुढे देखील तेच होणार आहे. वेगळं काही होणार नाही. त्या पावसाच्या स्वाती नक्षत्राचा थेंबाचा काय दोष आहे? दोष कोणाचा आहे? सर्पाच्या प्रकृतीचा दोष आहे. आणि त्या प्रकृतीचा संघ
त्या स्वाती नक्षत्राच्या पावसाला लागला, विषामध्ये परिवर्तन झालं. त्याच थेंबाला जर शिंपल्याचा संग लागला, शिंपल्याचा मात्र स्वातीची ओळख हा शिल्पी मोठी व्याळी विख तैसा सजनाची सुख दुःख तो अज्ञानस. आहे का? स्वाती नक्षत्राचा उदय शिंपल्यामध्ये आत पडलं तर तो शिंपला कुठे मी समुद्रात नसतो महाराज. त्यावेळेस स्वाती नक्षत्र लागायच्या अगोदर तो त्या समुद्राला सोडण्याचा बाहेर येतो. बाहेर पहिला त्याच्यातच जातो समुद्रात, पण स्वाती नक्षत्र लागायच्या अगोदर त्याच्या पोटामध्ये कळवळ उत्पन्न होते. आणि कळवळ उत्पन्न झाली का त्याला कळते आता स्वाती नक्षत्र लागले, आता आपण समुद्रात थांबायचा उपयोग नाही, मग पुढे यायला पाहिजे. या समुद्रातून बाहेर कडेला यायला पाहिजे. आणि मग ते कडेला येतात. बर ज्यांना कळवळ होती अशी कडेला येतात. आणि कडेला आल्यानंतर त्यांची चाल जी आहे, शिंपल्याची चाल माहिती, ते चालत असताना अशी रेष पडते. रेष त्यांची चाल आहे अधोमुखी. अधोमुख चालतात खाली तोंड करून. पण शिंपले बाहेर आल्यानंतर जे अधोमुख चाल सोडत नाही त्यांच्या तोंडामध्ये पाणी पडत नाही. शिंपल्या हे स्वाती नक्षत्राचं. त्याच्यासाठी ते शिंपले बाहेर आल्यानंतर ऊर्ध्वमुख होतात, उलटे. आणि जे उलटे होतात अधोमुख असणारे शिंपल्याचे ऊर्ध्वमुख होतात. आणि ऊर्ध्वमुख होऊन असे आपले दोन्ही शिंपले असे तोंड वाचून राहतात. दोन्ही बाजूच्या दोन त्या काय असतात त्याला काय म्हणतात बरं, शिंपल्या. त्या दोन शिंपल्या असतात त्या अशा उघडल्या जातात. आणि उघडल्यानंतर स्वाती नक्षत्राची वाट पाहते बाहेर समुद्राच्या बाहेर येतात आणि वाट पाहत असतात. त्याच्यामध्ये थेंब पडले रे पडले का लगेचच्या लगेच ते असे मालवले जातात दोन्ही शिंपल्या. आणि मालवल्यानंतर आत परत पुढे जातात, परत समुद्रात जातात. पण कळवळ व्हायला पाहिजे ना महाराज. आपल्याला पंढरपूरची वारी येऊ नाही का, आळंदीची येऊ नाही तर गावात सप्ताह असू, आपल्याला कळवळ होत नाही. मग काय होते, झाली तर मळमळ होते. मळमळ झाल्यावर काही उपयोग नाही. कळवळ व्हायला पाहिजे, नाही तर कळकळ व्हायला पाहिजे. आणि ज्याला कळकळ होती ना त्याच्यात मुखामध्ये, जशी त्या शिंपल्याच्या मुखामध्ये स्वाती नक्षत्राचा पाऊस पडला का त्याला आनंद होतो. त्याच्या अंतःकरणात आनंदाची प्राप्ती होते. आणि आनंदाची प्राप्ती झाल्यानंतर ते परत समुद्रात भवसागरात येतं. आपण सगळी भवसागरातली मंडळी आहेत. हा भवसागर तरुण जायचा असेल तर आपण बाहेर आलं पाहिजे. भवसागर तरता कार्य करीत तथा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवण्या, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जग जेठी, भावा एकासाठी. भाव उत्पन्न होऊन आपल्याला कळवळ उत्पन्न व्हायचं. अशी कळवळ उत्पन्न होणे आमच्या ज्ञानोबरायासारखी. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या जीवाला ओढ उत्पन्न झाली. बोला बोला म्हणू नका, उठे मला बोला. माझ्या जीवीची आवडी,
मन रंगलं गेलं पाहिजे. मग परत ते शिंपला समुद्रात जातो. समुद्रात ते पाण्याचे थेंब त्याच्यामध्ये आतमध्ये राहतात. कालांतराने त्या पाण्याचे मोती तयार होतात. ओरिजिनल मोती जे आहे ते शिंपल्यामध्ये तयार होतात. ओरिजिनल, डुप्लिकेट नाही. दिसायला मोती असून काय कामाचे, असायला खरा मोती असला. मग त्या पाण्याचे थेंब जे आहे, संगत लागली चांगल्याची, किंमत वाढली का नाही? स्वाती नक्षत्राच्या थेंबाची किंमत वाढली का नाही? संगत लागली सापाची, किंमत वाढली का घटली? सापाच्या संगतीत पाणी येत आहे, थेंब येत आहे, पण संगत कोणाची धरली? वाईटाची. किंमत घटली वाईटाच्या संगतीत. चांगल्याच्या संगतीत किंमत वाढते. असे मौल्यवान मोती जास्त करून कोण घेत? पुरुष का महिला? तुमच्या इकडे कोण घेत? लग्नामध्ये लग्न तसं केलं जात नाही. आई बाप मुलीचे नाक दुसऱ्याच्या ताब्यात देत नाही. तर आमच्याकडे तर नाही देत. नाक टोचायचं ठरलं तर आई बापच टोचतात. आणि काय घालतात त्या नाकात? नथ घालतात. नथ. त्या नथ मध्ये काय असतात? तुमच्या इकडे माहिती नाही का तुम्हाला? बोलत नाही? मोठ्या असतात ना? मोठ्या असतात. एवढे मौल्यवान मोती त्याचे ते कारागीर असतो सोनार, त्याला आतमध्ये छिद्र पाडतो, त्याच्यात आत तार येतो आणि त्या तारामध्ये गुंडळले जातात आणि ते नथ घालतात. एवढे किमती मोती अडकले पुढं. पुढं अडकले. सांगा ना बाकीची, महाराज सांगतात. किंमत वाढत नाही. सगळ्या 84 लक्ष योनीमध्ये जास्त किमती नळ कोणता दिले? मानवदेव किमती का नाही? किंमत या मानवदेवाला किंमत आहे का नाही? विज्ञानानं सांगितलं 7 कोटी रुपयाचा किंमत आहे या शहराची. विज्ञान सांगते. फार गरीब असू द्या तो, त्याची परिस्थिती फार बरोबर असू द्या, पण त्याची संपूर्ण इंद्रिय जशीच्या तशी शाबूत जर असती तर त्या देहाची किंमत 7 कोटी रुपये. मग किती किमती आहे देहा? बाकीच्या देहापेक्षा किमती आहे का नाही? मग एवढा किमती नरदेव मिळाला, हा अडकला पुढं. पुढं अडकला. किमती का नाही? पुढं अडकला. तुझं सांगायचं पुढं सगळेच्या सगळे अडकले नाकामध्ये. नाही अडकले. माझी बायको, माझी पोर, माझं घर, माझं दार, माझा पिंट्या आणि पिंट्याची मम्मी आयुष्यभर याच्यामध्ये अडकले. याला काही दुसरं सुचायला तयार नाही. एवढं ह्या मायेचा भ्रम आपल्यावर पडला. Bye.
ज्ञानोबा सांगतात भ्रांती घालवायचं काम गुरु करतो. भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले. गुरुच्या मुखातून निघालेले जे वाक्य आहे ना त्याने आपलं मन धुतलं जात. मन धुवायला साबण नाही मारत. मन धुण्याचा साबण फक्त चित्त धुण्याचा साबण फक्त साधूच्या जवळ आहे. नाही निर्मळ जीवन काय करीन साबण चित्त शुद्ध नाही. तिथं बोध करील काय. किती सत्य किती गुणांची आपते दिल्यावर तुमचं कल्याण होईल. तुमच्या चित्ताची शुद्धता जर झाली नाही तर पूर्ण आयुष्य जरी कीर्तन ऐकली कीर्तनात बसून राहिले ना तरी देखील तुमचं कल्याण होणार नाही. नरकाला दान चुकणारच नाही. लक्षात ठेवा. भजन ते मंगळवाणी चुकणारच नाही. मग काय व्हायला पाहिजे. पहिल्या नंबरला चित्ताची शुद्धता व्हायला पाहिजे. शुद्धताचा भाव शुद्ध भाव झाला पाहिजे. पण भावच कशाने उत्पन्न होतो हे माहिती नाही आलं तर भावाची शुद्धता करणं त्याच्या पुढे कशाला भाव मानतात येत नाही माहिती. विषय लांबच जाईल महाराज. बर भावाच्या बळा बळ तयार व्हायला पाहिजे. भावाचं बळ कधी तयार होईल त्याचा भाव पहिला उत्पन्न होऊन तो शुद्ध केला गेला पाहिजे. आणि शुद्ध केला जाण्यासाठी त्याच्याजवळ संभ्रम अवस्था निघाली पाहिजे. त्याची 4 प्रतिबंध गेले पाहिजे. त्याचे लाज भय शंका दुरावीला माना. लाज भय शंका दुरावीला माना. लाज भय शंका दुरावीला माना. लाज भय शंका दुरावीला याच्यापेक्षा वेगळं साधन त्याला माहिती होऊ नये. त्याच्यात त्यांनी लाज धरू नये, भय धरू नये, शंका येऊ नये. परमार्थ क्षेत्रामध्ये पादक्रमण करायचं असेल तर यथोचित पद्धतीनं संतांच्या मार्गाने पादक्रमण करावं लागतं. आपल्या मनाच्या मार्गाने नाही. आणि तशा पद्धतीचं पादक्रमण जर केलं तरच आपण निशंक होतो. आदिनाथापासून आलेला बोध आहे ना त्या बोधाला देखील सांगितलं निर्द्वंद्व मिश्रितामही सुख आणि आनंद हृदयी स्थिरावला. पहिला तो निर्द्वंद्व व्हायला पाहिजे. निर्द्वंद्व तसा होत नाही त्याला गुरु करावा लागतो. द्वैताची झाडे तया काही शेकीर्तन घडेल नाही. द्वैत सारुनी माळ मी गाली. बोल बोल. द्वैत सारुनी माळ मी घाली. आधी भोगाचा देणा मी घेईना.
जीव आणि शिव आपल्या हृदयामध्ये आहे. त्याला द्वैत म्हणतात. ते द्वैत घालवायचं काम गुरु करतो. द्वैताची झाडणी गुरु विनन्या. हे द्वैत घालवलं पाहिजे. जीव शिवा शेज रचिले आनंदी नाव तवे पदी आरोहण. जीवन शिवाची शेत या हृदयात आहे. या उत्पदावर म्हणजे 3.5 हातावर. मग आपल्याला भ्रांती पडलेली. आपण हा देहच मी आहे याची भ्रांती. काहींना देहाच्या संबंधाने आलेली नातलग मंडळी माझी आहे ही दुसरी भ्रांती. परमार्थ जर करायचं असेल तर ह्या दोन्ही भ्रांत्या गेल्या पाहिजे. अद्वैत बोध प्राप्त झाला पाहिजे त्याला. आपण फक्त म्हणतो अद्वैत कुठे निरादाने एक नाम हरी द्वैत नाम दुरी. द्वैत गेलं पाहिजे आणि अद्वैत बोध प्राप्त झाला पाहिजे. तो अद्वैत बोध जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवाचं कल्याण नाही. प्रल्हादाला ध्रुवाला बाल्यावस्थेत कळालं महाराज. आंब ऋषीला तारुण्यात समजलं. ध्रुव प्रल्हाद आंब ऋषी मांडीला निर्धार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून शूळ पाणी म्हणून महाराज जीवनाचं कल्याण व्हायचं असेल आधी मध्ये अंती निज बीज ओंकार. म्हणून शूळ पाणी जपत शिवारोवा. तुमचं तरी तोंडात कशाला तसं विठाला दुसऱ्या नंबरला तारुण्यात कळला तरी संत महात्मे सांगता तो भाग्याचा आहे. तारुण्यात तरी कळावं. नाही तारुण्यात समजलं खाता खायला प्यायला मिळालं त्याच्यामध्ये दिवस गेला नाही. बरीच मंडळी म्हणतात त्यांचं ऐकायचं नाही. एवढं मनाला लावून घ्यायचं नाही. आहे करून तो घ्यावा करून गेलो मरून तो टाकतील पुरून. खावा प्यावा मजा करावा. 5 दात गळत तोवर खात्यात मंडळी काय ऐकच नाही करत. एका गावात मी कीर्तनाला गेलो आणि एक म्हातारी आली माझ्या 80 वर्ष झाली. तोंडात जातच नव्हतं. म्हणजे बाबा मला माळ झाला वाटत. म्हणजे का बरं आतापर्यंत तुम्ही माळ नाही घातली आता का वाटत ती माळ झाला. म्हणजे आता का मला चावते. मी चावत नाही म्हणून माळ घालायची. तिच्या बरोबर दुसरी आली होती ती म्हणजे मलाही घालावा तिच्या तोंडात जात नव्हतं. म्हणजे तुम्ही काय घालता म्हणली पोर नसून आणूनच देत नाही पुढे त्याच्यापेक्षा आपली माळ घातलेली बरी. म्हातारपणाला का होईना त्यांना बुद्धी झाली. आमची एकनाथ महाराज म्हणतात तेही भाग्याची म्हातारपणाला बुद्धी झाली. तरी 1 तास खटवांग राजाला बोलला आणि त्या 1 तासामध्ये त्याचा भाग्याचा उदय झाला. 1 तास बोलला खटवांग खटवांग राया
म्हातारपणाला एवढ्या त्याला बुद्धी चांगली झाली दुर्बुद्धी झाली नाही भाग्यवान. पण बरेच असे जन्माला येऊन तसेच मरत आहेत आणि मेल्यानंतर दुसऱ्या तुळशीची पानं त्याच्या तोंडात कमवावं लागले आणि तुळशीचा हार गळ्यात घालायचा. मग बाकीच्या ओरडायचं बाबा लय चांगला होता ना आणि त्याच्या तोंडात तुळशीची पानं घाला बाबा खाऊन पिऊन मेला होता पण तरी महिला वर्ग तुळशी नाव घेतात. आज नाही म्हणती बाबाला लई कोंबडी आवडत होती थोडी पिष्ट आणि तिची थोडी पिष्ट आणा. आमच्या इकडे म्हाताऱ्यांना हाडू काढून घ्यायला तिथं जाऊन तिथं लई जातात माणसं न बोलावता जातात. तुकाराम महाराजांनी इथं न बोलावता यावं. तुका म्हणे इथे न पाचारिता झाली पण इथं नाही संत चरण भाले रे गाव या पण इकडे आवलादी ती नाही लांबून पती बरेच बाया जाते ती काय मानवली नाही. संशय तयार होतो माणसांना कारण आपल्याजवळ दुसरं काही नाही संशय आणि संशय हे सगळ्यात पाप आहे. संशयामुळे घोर पापच नाही आणि थोर ती तर विनाशाची वागणूक राहिली आहे. आषाढ महिना आला का कंची म्हातारी पडत आहे कंदुरीला म्हणते कंदुरीला ती अगोदरच झालेली आहे ती वाचा वाचाने जाते. आता खरं सांगा वाचा वाचाने कोण जात बोलवत नाही त्याला त्याला बोलवायची गरज नाही. वास पहिला लागतो कावळ्याला दुसऱ्या नंबरला लागतो ते कावळ्याची नजरच तिथं पहिल्या पंक्तीला बसतील ते कावळे ही झाल्या नाही बघ सप्त्याची पंगत नाही सांगत तिकडल्या सांगतो पंक्ती पहिल्या नंबरला तिकडं जे नजर ठेवून आहे ते जातात थोडी पहिल्या पंक्तीला बसतात सगळा माल हाणून टाकतात. मागून येणारी ही कुत्री वाचणे गेली यांना काही मिळत नाही एवढं हाडूक मिळत त्याला काय म्हणतात बदलावली म्हणून त्याला मला वाटतं कांजी म्हणत असते तांबडा पिवळा का कोणता रस्ता तुम्ही नाही खाणार तुम्ही काही खाऊन काही कमी खाल्ले का पण इथं नाही बोलला काय भरोसा आहे बाबाचा 12 गावचं पाणी पिलेलं आपली इज्जत काढली रस्ता टाकीत एक हाडूक टाकीत ते हाडूक घेतात बरीच म्हातारी राहते तोंडात दात नाही हाडूक घेतात नाच सगळे सगळं दात नसतात ना हे ओटाच्या हात जातात परत हातात घेतात ना झोपात काय लपाट एका म्हाताऱ्याला मी विचारलं मुद्दाम खाणाऱ्याला मला तुम्ही खाता तर खाता आणि खाऊन थोडं दगाडलं परत हातात येतात पाहता म्हणलं मला तुम्हाला नाही कळायचं जावे त्याच्या भाषा याच्यातही बरीच भानगडी म्हणलं काय बोला तो म्हणला त्या हाडकाच्या आतमध्ये माल असतो काय माल असतो
तो माल वाढावा लागतो म्हणून. चांगला जोरात वाढला तर त्याच्यातला आतला माल नीट होतो आणि ते जरा चांगलं प्रकृतीला असते म्हणून. म्हणजे म्हातारं तेच करीत होते. हाडून आपलं पाहिलं तो आपलं परत तो माल काही निघाला नव्हता. यांनी परत तोंडात जात. आता तोंडात कमीत कमी तिथं सिक्युरिटी पाहिजे, डाक पाहिजे का नाही दाबून धरायला, पण दातच नव्हतं. जर ते इकडून टाकलं वाढल्यावर तसंही थाडा खाली गेलो नाही बोले जागेवर खरा त्याला माझ्या तुळशीची काठी काढावं. काय की तुळशीची पण खाऊन मेला आणि पिऊन मेला. अरे आव कहात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. मैं गुलाम तेरा. 3.5 हाताचा देह मिळत तो कोणाला नाही. फुकट घालवला. आधा गेला, 15 गेला, बाप म्हसला नेला. 3 वर दिले, एकही काढाला नाही. फुकट गेला. जिसे पावा था उसको तू खो दिया, जिसे पावा था उसको तू खो दिया. नरदेह प्राप्त होऊन उपयोगाचा झाला नाही. महाराज साधू भेटावे जीवनामध्ये. ज्या क्षणाला खरा साधू भेटलाय. देसायला साधू वेगळा, नाचायला साधू वेगळा असतो. देसणाऱ्या साधूला बोलणारी खूप आहेत. रामाची बायको बोलली तर आपण बोलू म्हणून काय न बोले. तिला दिसायला साधू दिसला रावण, हसायला साधू होता आणि हसायला साधू असता तर बायको उचलली असती का रामाची. रामाने ऐकलं ना. मग आपण देखील बोललोय. आपल्याला पहिल्या नंबरला साधूच कळत नाही. कोणाला साधू म्हणावं. जे कारण शांती क्षमा ज्याचे अंगी तोची साधू जाणार देव. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. साधू त्याला म्हणतात जो का जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. एकनाथ मला सांगतात दया करणे जे पुत्राशी तेची दास आणि दासी तोची साधू ओळखावा. देव तेची जाणावा. साधू ओळखणं अवघड आहे पहिल्या नंबर. कारण का साधू दिसायला आपल्यासारखाच असतो
एवढंच नाही, तो साधू महात्मा पोरामध्ये पोरासारखा, तो थोरामध्ये थोरासारखा राहतो. मला तो स्वतःच चातुर्य लपून ठेवतो. बर, चातुर्य जगाला दाखवत नाही, मुद्दाम लपून ठेवतो. चातुर्य लपवी महत्व हरवी आणि पिशेपण मिरवी आवडून. पिशेपणासारखा राहतो, आपल्याला काही कळतच नाही बा, असा राहतो. त्याच्यामुळे आपल्याला सहजासहजी साधू कळत नाही आणि त्याच्यामुळं जास्त गर्दी झाली गोंधळची. बर, महत्व वाटलं गोंधळला. कबीर महाराजांनी सांगितलं, गांडू पडवे रण छोडे मर्दों के तो हाल, पतिव्रता भुके मरे पेढे खायचे नाल. जास्त बिदगी त्यांची वाढली. व्यवसाय म्हणून धंदा करून राहिली. हा व्यवसाय नाही महाराज. जगाचं कल्याण व्हावं म्हणून ज्याच्या अंतःकरणात तळमळ उत्पन्न होते आणि त्याच्यासाठी तो अंतःकरणापासून समाजाला बोध करतो, असा साधू जीवनामध्ये मिळावा. म्हणते हे जन न देखे डोळा, येतो कळवळा म्हणून या, नाही तर लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुठीना. आता साधू ज्या दिवसाला आपल्या जीवनात येईल तो दिवस आपला भाग्याचा आहे. भाग्याचा उदय हे जोडी संत पाय. भाग्याचा उदय, भाग्याचा मरण आलं तरी त्या जागेवरून नालू बाजूला जाऊ नये. ज्याला त्या साधूचे पाय कळाले, या देहाला असलेले जे पाय आहेत त्याला पाय म्हणत नाही साधूचे. समजलं? संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज खंडित केलं कोणाचं असू पुढे असू खंडित जर केलं आपण त्याच्यामध्ये हा तुमचा टाळ आणि हे तुमचं बघ्यान ते तुम्ही आपलं बघा आम्ही चाललो त्याच्यामुळे काय बरोबर झाला आता बरोबर आहे तुमचं म्हणणं. काय सांगतो तुम्ही एवढा ताण नका देऊ.
सांगतो मी कीर्तन, तुम्ही ताण घ्यायचंच नाही. तुमच्या मुंबईला टाका लावून ते घेऊच नका. नक्की साधूचे पाय सांगत होतो म्हणतात. साधूचे पाय म्हणजे हे पाय नाही. साधूच्या जवळ गेल्यानंतर तो साधू आपल्याला भक्ती आणि ज्ञान देतो. खऱ्या साधूचे पाय आहे भक्ती आणि ज्ञान. ज्या साधू जवळ जाऊन आपल्याला भक्ती मिळेल, ज्ञान मिळेल, त्याच्यामध्ये आपला उद्धार होईल. असा साधू जीवनामध्ये मिळणं फार दुर्लभ आहे. दुर्लभ मनुष्य देहो देही नाम शरण भंगुरा. मनुष्य देह जसा दुर्लभ आहे तसा संत संग मिळणं देखील दुर्लभ आहे. संताची संगत पहिल्या जन्मीचं भाग्य असेल तर मिळते, कोणालाही मिळत नाही. आणि त्याच्यामध्ये पहिल्या भाग्याचा उदय ज्याचा झालेला आहे, भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्म जे यातला आहे, अशा पद्धतीचं भाग्य ज्याच्या जीवनामध्ये आले त्याला साधू मिळतात आणि त्याला साधू कळतात. सगळ्यांना साधू मिळत नाही. काहींना मिळले तर कळत नाही, काहींना कळले तर मिळत नाही, आणि काहींना कळतही नाही, मिळत देखील नाही, फुकट जातात. आता त्यांना कधी आलिंगन कळत? आलिंगन कळत? आलिंगन 3 प्रकारचे आहेत. साधूचं आणि साधूचं आलिंगन, साधक आणि सिद्धाचं आलिंगन, देव आणि भक्ताचं आलिंगन, हे 3 प्रकारचे आलिंगन आहेत. आपल्याला फक्त प्रपंचात एकच आलिंगन माहिती, ते म्हणजे स्त्री आणि पुरुषाचं आलिंगन, तेवढंच माहिती. तुकाराम महाराजाला असा जो स्त्री पुरुषाचं आलिंगन करतो आणि संतांना भेटताना जर अंग चोरीत असेल त्याला मूर्ख समजले गाठ्यामध्ये. तुकाराम महाराज अभंग घरी जाऊन पहा. स्त्रियाशी भेटता उरावरी भेटी, स्त्रियाशी भेटता उरावरी भेटी, आणि संताशी भेटता अंग चोरी. संताला भेटताना जो अंग चोरून भेटतो आणि स्त्रीला भेटताना उरावर भेट, सगळ्यांच्या देखत भेट होते. आतमध्ये कामिक वासनेने घेतलेली जी भेट आहे, विषयिक वासनेने घेतलेली जी भेट आहे, जी आलिंगन आहे, ते आलिंगन जीवाच्या म्हणजे त्या दोघांच्या भेटीला हानिकारक आहे, उपयोगाचं नाही. विठाला विठाला. ज्ञानेश्वरीमध्ये कृष्णाचे आणि अर्जुनाचं आलिंगन झाले. ज्ञानोबा सांगतात कृष्ण भगवंताने अर्जुनाला आलिंगन दिलं आणि त्याच्या हृदयातलं अर्जुनाच्या हृदयात घातलं. ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता आपण आशे केले पार्था. हृदय हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले. हृदय हृदय एक झालं पाहिजे, त्याचं हृदय आणि आपलं हृदय एक घडलं पाहिजे. दोघांच्या मनामध्ये एकच गोष्ट असली पाहिजे. म्हणजे साधूच्या आणि साधकाच्या मनामध्ये एकच गोष्ट असली पाहिजे, देव माझा आणि मी देवा, सत्य सत्य माझी वाच. असं जे आलिंगन होतं महाराज, त्या आलिंगनानं मोक्ष मिळतो, त्या आलिंगनानं सायुज्य मुक्ती मिळते. 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. पहिल्या नंबरची मुक्ती आहे
पहिल्या नंबरची ती मुक्ती नाही. साईची मुक्ती चौथ्या प्रकारची आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि नंतर सायुज्यता. समजलं? या 4 मुक्ती आहेत आणि 4 पुरुषार्थ आहेत. धर्म, अर्थ, काम आणि चौथा आहे त्याला मोक्ष म्हणतात. मोक्ष आणि मुक्ती आलिंगनानं प्राप्त होणारा होता असा साधू जीवनामध्ये मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी ते आलिंगन त्या साधूचं जर प्राप्त झालं तर ज्याला प्राप्त झालं त्याला सुखाची प्राप्ती होते. आम्ही फक्त अभंग म्हणतो, आलिंगने सुख वाटे, आलिंगने सुख वाटे, प्रेमचिदानंदी घोटे, प्रेमचिदानंदी घोटे, हरसे ब्रह्मांड रूपते, हरसे ब्रह्मांड रूपते, त्यामुळं उठे मी पण. अर्थ कळले घ्यायचे. अरे आलिंगनच कळत नाही तर सुख कधी प्राप्त होईल? प्रेम चिद आनंदामध्ये प्राप्त कधी होईल? प्रेम चिदानंदात गेलं पाहिजे. प्रेमाने आनंदच उत्पन्न होत नाही, चिदानंद कधी उत्पन्न होईल? मग म्हणायचं गणित आलिंगने संताची आहे. आलिंगन कशासाठी आहे? शास्त्रामध्ये आपलं शरीर दिव्य होण्यासाठी. संतांच्या आलिंगनानं आपलं शरीर साधकाचं दिव्य केलं जातं. आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया, वरी त्यांचा ठेवितो. मग त्यांच्या पायावर मस्तक ठेवायचे. आलिंगन जर घडलं तर आपला विषय निघून जातो आणि जीव हा विषय उडीमध्ये बसलेला आहे. साधक हा विषयापासून परावृत्त झालेला आहे. जीवाच्या दृष्टीनं तो विषय दिसतोय पण साधूच्या दृष्टीनं तो विषय नसतो. तो चिदानंदामध्ये जात असतो. मग असं चिदानंदाचं सुख प्राप्त करण्यासाठी, आपल्याला मोक्ष मिळण्यासाठी, चौथा पुरुषार्थ मिळण्यासाठी थोडे साधू आहेत. तोच पुरुषार्थ घेऊन जगाला द्यायला निघतात. पुरुषार्थ सिद्धी चौथी एवढी आपल्या हाती, निघाला भक्तीपंथी जगाले. असे थोडे वाद महाराज. अगोदर वासराला देखील आईची ओढ लागावी लागते. ज्या वेळेस वासराला वत्साला आईची ओढ लागेल ना गायची, त्यावेळेस ती रानात असलेली गाई तिच्या चित्तात वासरू येतं आणि वासराच्या चित्तामध्ये गोठ्यात असणाऱ्या वासराच्या चित्तात गाई येते. तुका म्हणेव धेनु एकटी, कुठून मग तुका म्हणेव धेनु एकटी. तैशेमध्ये येतील संभाळी. अशा पद्धतीने एकमेकाचं आकर्षण तयार जर झालं आणि त्या आकर्षणामध्ये जर त्यांचं आलिंगन झालं महाराज, तर त्या गाईच्या कासरचं दूध जसं त्या वासराच्या पोटामध्ये जातं. गाई रानात असली तर तिथं तिला पाना फुटतो आणि पाना फुटून तिथं दूध गळायला सुरुवात होते आणि गळायला सुरुवात झाल्यानंतर तो वळणारा किती आटीला असला ना
तरीच की त्याचा डोळा चुकून ती घरी यायचा प्रयत्न करते पळायचा आणि हे त्याला परत वळायला जातं परत माग आणतं परत थोडा वेळ झाला का परत ती त्याचा डोळा चुकून वासराच्या दिशेनं पळल्याशिवाय राहत नाही. एक वेळेला त्याचा डोळा चुकून ती घरी गेल्याशिवाय राहत नाही आणि त्या वासरात आणि तिथं ताणुल्याची लागता घटे तेव्हा अधिकच पाना होते रोषे प्रेम पर्यंताचे मग तिथं प्रेम वाढलं जातं अशा पद्धतीची जी क्रिया आहे त्या आलिंगनाला देव आणि भक्ताचं देखील आलिंगन आहे. साधक आणि सिद्धाचं आलिंगन झालं पाहिजे. नवे नवे साधकाला शिष्याचा करंट लागला पाहिजे. शिष्य साधक नाही शिष्याला सिद्धाचा करंट लागला पाहिजे. म्हणजे काय लक्षात प्रत्येकाच्या हृदयात देव आहेच रे. प्रत्येकाच्या हृदयातला देव पुढे गेला नाही काळ्या पाण्याला गेला नाही आपण जिवंत आहोत नाही आतापर्यंत आपण मेलो का एक तरी जाऊ द्या बोल द्या बाकीचे पण या मंडपात आलेली सगळी जिवंत आहेत का नाही जिवंत आहेत म्हणून आले ना तुम्ही मेले असते तर आपल्याला त्यांच्याकडे जावं लागलं असलं नाही जे मेले त्यांच्याकडे जावं लागलं नाही जावं लागलं आपण जिवंत आहे म्हणून आले म्हणजे देव आहे का नाही आपल्यात. मेलेल्या माणसामध्ये नेमकं काय जात एखादं इंद्रिय कमी होतं का मेल्या होतं का असं मेला मरायच्या वेळेला त्याचा एक डोळा असा फिरता झाला काना असं होतं हातच निघून गेला असं होतं. एखादा पायीच राहिला नाही सगळी इंद्रिय जागी असतात ना सगळीच्या सगळी म्हणून कोण गेला माहिती या सगळ्या इंद्रियांना जो चालवतोय तो त्याच्यातून निघून गेला म्हणून तो गेला नाही तर तसा म्हणू शकत नाही तो. ज्याच्याजवळ देव आहे तो देव शोधायची गरज नाही महाराज. देव आपल्यामध्येच आहे पण आपल्याला का कळत नाही तर आपण ना मायेच्या भ्रमात गुंतलोय. तो मायेचा भ्रम घालवण्यासाठी आपल्याकडं एक करंट आहे. लाईट मध्ये दोन करंट आहेत एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह करंट प्रत्येक ठिकाणी ह्या तारांमध्ये असतो. तारा वडलं का नाही आपल्याकडे या तारांमध्ये पॉझिटिव्ह करंट आहे पण बल लागायचं असलं तर नुसत्या पॉझिटिव्हने नाही लागत. मग त्याच्यासाठी काय करावं लागते निगेटिव्ह करंट पाहिजे ना. आर्थिंग आर्थिंग जोपर्यंत देत नाही तोपर्यंत प्रकाश पडत नाही. प्रत्येकाच्या हृदयात देव पॉझिटिव्ह आहे. साधू महात्म्याचा स्पर्श झाला आलिंगन झालं तर निगेटिव्ह करंट प्राप्त होतो आणि त्याच्या हृदयात असलेल्या देवाची त्याला अनुभूती यायला सुरुवात होते. त्याच्यासाठी आलिंगनाची गरज. ते आलिंगन जीवनामध्ये तुकोबराय म्हणतात घडलं तर काय होतं पहिलं चरण आलिंगन घडलं पाहिजे.
दिलं तरी घडत नाही. समज काहींना आलिंगन देऊन देखील घडत नाही. आलिंगन घडलं पाहिजे. घडणं वेगळं देणं वेगळं. लक्षात घ्या. काहींना आलिंगन न देता आलिंगन घडतं. काहींना आलिंगन देऊन देखील घडत नाही. एवढा मोठा फरक आहे. वेळ नाही आपल्याला. म्हणजे वेळ असेल त्यावेळेस निवांतपणामध्ये ही चर्चा होणं महत्वाची. विठाला विठाला दोघांच्या अंतःकरणामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही असू नये. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. अशी अवस्था ज्याच्याजवळ असेल त्याला आलिंगन घडतं. नाही तर आलिंगन देऊन बिघडतं. ते बिघडलं नाही, हे बिघडतं. विठाला विठाला आलिंगनानं समोरच्याच्या अंतःकरणात प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. बसा बसा बसा. इतक्या वेळ उभं राहणं म्हणजे तुमच्यासारख्याचं काम नाही. पण आता नाईलाज आहे तुम्हाला. विठाला त्यांच्या खाली माहीत द्या. विठाला विठा आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडी. मोक्ष प्राप्त होणे एवढं सोपं नाही. पहिल्या नंबरला समीपता मुक्तीच मिळत नाही. सलोकता येत नाही. समीपता स्वरूप सलोकता विठाला विठाला समीपता स्वरूपता सायुज्यता. बरं सलोकता मुक्ती प्राप्त होत नाही. समीपता समीप जात नाही देवाच्या. आपण देवाचं स्वरूप प्राप्त होत नाही आपल्याला. लक्षात घ्या. नामदेवाच्या जवळ ज्यावेळेस दिवाळीला देव गेला ना त्यावेळेस आरती केलेली आहे. स्वरूपता मुक्ती प्राप्त करून दिली होती. कोणाला? नामदेवच्या इथं आलेल्यांना सगळ्यांना. त्यावेळेस देव देखील होता तिथं. आणि ओवाळायला कोण निघलेली होती? रुक्मिणी माता ओवाळायला निघली होती. तर रुक्मिणी माता ज्यावेळेस देवाला ओवाळायला निघली ना त्यावेळेस काय झालं माहिती? लाजले गे माया आता कवना भवानी आता कवना रे मारे तिकडे मारे तिकडे तिकडे मारे तिकडे ते पुढे मोजा गोपाळ स्वरूपाचा मोक्षी मानतात. देवानं जिकडं पाहिलं त्या सगळ्या गोपाळांना स्वरूपाचा मुक्ती प्राप्त करून दिली. त्याच्यामुळे त्यांना सगळेजण चतुर्भुज झाले होते. मातृ पितृ भ्राता सगोत्र आभार चतुर्भुज नर होऊन ठेवले. ही स्वरूपाचा मुक्ती महाराज इथपर्यंत जातो साधक. पण सायुज्य मुक्ती जी आहे ती गुरुशिवाय प्राप्त होत नाही. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधानात ती मुक्ती मिळत नाही. चौथ्या प्रकारची जी मुक्ती आहे चौथ्या प्रकारची मुक्ती प्राप्त करण्यासाठी गुरुनं दाखवलेल्या वाटेने जावं लागतं. गुरुने दावलेली या वाटा येवणी विवेक तीर्थ कथा आणि धोनी मळकटा म्हणून साधू महात्म्याचा बोध अंतःकरणात ठसायला फार चित्त निर्मळ लागते.
कोणालाही चित्त एवढं निर्मळ नाही होता, कारण विषय आता पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय गोडू जीवाशी घाला. आणि त्याच्यामुळं बऱ्याच जणांना साधूचं आलिंगन पाहिलं तर याच्या मनात विषय तयार होतात. त्याला वाटतं साधू असून बिघडेल दिसते, हे काय खरे साधू नाही. तर जरा अभ्यास करा, अभ्यास केल्यानंतर कळेल तुम्हाला. साधूचा बोध अंतःकरणात होण्यासाठी त्याच्या जवळ जावं लागतं. वैस्तता संताचे संगती, कळू आले कमलापती. हा साधूचा महिमा एवढा सहजासहजी समजण्याला सोपा नाही. म्हणून तुकोबाराने दुसऱ्याच्या नाता संताचा महिमा, संताचा महिमा, मगाशी सुरुवातीला मी सांगितलं आपल्या गावामध्ये विठ्ठलपंत मातीचं विठ्ठलपंताचं गाव आहे. ज्यांच्या पुढे 4 रत्न जन्माला आली त्यांचं गाव आहे. तुमच्या इंडी गावाला जे पाणी मिळतं ना, ज्या पाण्यामध्ये आमच्या एकनाथांनी जलसमाधी घेतली, ज्या जलामध्ये आमचा एकनाथ आहे, त्या एकनाथाच्या चरणाचं पाणी तुमच्या जमिनीला देखील तुम्हाला देखील प्यायला आहे. किती भाग्य पाहिजे. कळत नाही त्याला काय करायचं. त्या जलामध्येच एकनाथ